नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण करणार आहोत मसूरची डाळ. अतिशय मस्त चविष्ट अशी मसूरची डाळ आज आपण करणार आहोत. त्यासाठी मी इथे मसूरची डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. त्यानंतर आता मी तिला शिजायला टाकलेली आहे. आता तिच्यात थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि शिजू द्यायची आहे. अर्धवट झाकण ठेवायचं आहे. इथे आता आपली डाळ पण शिजून झालेली आहे मस्त. इथे तुम्ही बघू शकता डाळ एकदम मऊ अशी छान झालेली आहे. आता या ठिकाणी मी कांदा चिरून घेत आहे. आता इथे मी कांद्याचे उभे कापच करत आहे. मसूरची डाळ जर आपण कुकरमध्ये शिजवली तर ती पटकन शिजते. जर भिजत टाकलेली नसेल तर तिला थोडा वेळ लागतो. इथं मी 2 कांदे चिरून घेत आहे. असे मोठे मोठेच काप करत आहे मी त्याचे लांब लांब. तुम्ही या पद्धतीने मसूरची डाळ करून बघा. अतिशय मस्त अशी डाळ तयार होते. आता ह्या ठिकाणी मी तवा गरम करायला ठेवला आहे गॅसवरती आणि त्यानंतर मी त्याच्यावरती कांदा टाकलेला आहे आणि थोडेसे आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे आणि थोडा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला त्याला होऊ द्यायचं आहे. म्हणजे थोडासा त्याला तांबूस कलर वगैरे येतो तोपर्यंत आपल्याला तो भाजायचा आहे. आता इथे कांद्याचा कलर पण चेंज झालेला आहे. म्हणजे आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे. आता हा कांदा आपण थोडासा थंड होऊ देणार आहोत आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे आपल्याला. आणि मी त्यामध्ये लसणाचे काप टाकलेले आहे, थोडेसे जिरे टाकलेले आहे आणि मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. थोडंसं पाणी टाकायचं, मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. त्याची बारीक पेस्ट केलेली आहे. त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये मी हिंग टाकलेला आहे आणि थोडीशी जिरा पावडर टाकलेली आहे. आणि हा जो मी मसाला तयार केलेला होता, म्हणजे कांदा लसूण जो बारीक करून घेतलेला होता त्याची पेस्ट तयार केली होती, ती आपण आता कढईत टाकून घेणार आहोत. आणि त्यामध्ये मी 1.5 चमचा धना पावडर टाकलेली आहे, 1/2 चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार तिखट टाकायचं आहे. या ठिकाणी आपल्याला मी या ठिकाणी 1.5 चमचा तिखट टाकलेलं आहे आणि हे आपल्याला चांगले फ्राय होऊ द्यायचे आहे छान. आणि थोडासा 1/2 चमचा मी या ठिकाणी गरम मसाला टाकलेला आहे. मसाला चांगला आपल्याला होऊ द्यायचा आहे. तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तो. त्यानंतर जी मसूरची डाळ जी शिजलेली डाळ होती ती त्यामध्ये टाकायची आपल्याला. जर तुम्हाला कोरडी करायची असेल तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला मीठ टाकायचे आहे. पण मी थोडीशी रसाभाजी करत आहे त्याच्यामुळे मी त्यात पाणी टाकलेलं आहे.
त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि थोडा वेळ उकळू द्यायची आपल्याला डाळ. आता थोडंसं अर्धवट आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आता मस्त आपल्या भाजीला तरी आलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे म्हणजे भाजी आपली उकळायला लागलेली आहे. त्यानंतर मी त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. इथं आपली भाजी उकडून तयार झालेली आहे. अतिशय मस्त चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.